jungle. शब्द नाही कृती, शहराच्या विकासाची प्रतिकृती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध. सांगली. स्मार्ट सिटी, महापालिका सुसज्ज इमारत, डिजिटल क्लासरूम, ड्रेनेज योजना, हॉस्पिटल सिटी, भयमुक्त व नशामुक्त शहर, जलशुद्धीकरण, पूर नियंत्रण, पार्किंग व ट्रॅफिक नियोजन, महिला सुरक्षा हे फक्त शब्द नाहीत तर कृती आहे व शहराच्या विकासाची प्रतिकृती आहे, असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्धीच्या वेळी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार जयंतराव पाटील म्हणाले, सांगली, मिरज, कुपवाड शहरांना भाजपच्या 8 वर्षाच्या काळात विकासाच्या बाबतीत काही पाऊले मागे ढकलण्याचे काम झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आज तिन्ही शहरात वाढलेली गुन्हेगारी, नशेखोरी, महिला असुरक्षितता हे सारे रोखण्यासाठी आम्ही सत्तेत आलो, प्रयत्नशील राहू. पूरपट्ट्यातील नागरिकांना पुराच्या विळख्यातून सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आमदार विश्वजित कदम म्हणाले, आज महापालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडत असल्याने भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांचे रस्त्यावर चालणे धोक्यात झाले आहे. आम्ही पुढील काळात महापालिकेच्या मार्फत भटक्या कुत्र्यांचे नियोजन, आरोग्य व्यवस्थेसाठी हॉस्पिटल सिटी, CCTV कॅमेरे, महिला स्वच्छतागृह, पोलीस मित्र संकल्पना राबविणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खासदार विशाल पाटील म्हणाले की महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मजबूतीकरणासाठी डिजिटल क्लासरूम उभारण्याची आमची संकल्पना आहे. मार्केट यार्ड उभारणी, शहरातील अंतर्गत रस्ते, मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा योजना, चिल्ड्रन पार्क, उद्याने आदी गोष्टी आम्ही सांगली, मिरज, कुपवाड शहरातील जनतेसाठी उभारू. यावेळी जितेश कदम, संजय बजाज, शेखर माने, राजेश नाईक, राहुल पवार, अजित सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.